नमस्कार मैत्रिणींनो, निहा की रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे। मकर संक्रांती जवळ आली आहे आणि सर्वांच्या घरात तिळपोळी, तिळाच्या वड्या बनतच आहेत। पण आज जो पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे तो एक पारंपरिक पदार्थ आहे, तिळोऱ्या। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी इथे पाव कप गूळ घेतला आहे आणि त्यात पाव कपच पाणी घालायचे आहे। हा गूळ आपल्याला पाण्यात व्यवस्थितपणे वितळून घ्यायचा आहे। साधारण 15 मिनिटात हा गूळ व्यवस्थितपणे पाण्यामध्ये वितळून जाईल। आता एका पॅन मध्ये साधारण 2 चमचे तीळ घेतले आहेत। तीळ आपल्याला व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहेत। तीळ खूप भाजायचे नाहीयेत। अशा प्रकारे 1 ते 2 मिनिटं आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। आता पॅन मध्ये साधारण 1 वाटी आपल्याला गव्हाचे पीठ घालायचे आहे आणि 2 चमचे तांदळाचे पीठ घालायचे आहे आणि मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहे। साधारण 4 ते 5 मिनिटं हे मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहे। मिश्रण अजिबात करपून द्यायचे नाहीये। मिश्रण आपले इथे व्यवस्थितपणे भाजून झाले आहे। आता एका बाउलमध्ये सर्व मिश्रण काढून घेऊया। एक चमचा वेलची पावडर घालून घेऊया आणि मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि जे सुरुवातीला आपण गुळाचे पाणी तयार केले होते ते थोडे थोडे घालून व्यवस्थितपणे कणिक मळून घेऊया। अशा प्रकारे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया आणि गुळाच्या पाण्याचा वापर करून व्यवस्थितपणे कणिक मळून घेऊया। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। कणिक आपल्याला घट्ट मळायची आहे, त्यामुळे गुळाच्या पाण्याचा वापर जास्त करू नये। जसे लागेल त्याप्रमाणे थोडे थोडे पाणी घालून व्यवस्थितपणे गोळा करून घेऊया। कणिक आपली इथे आता व्यवस्थितपणे मळून झाली आहे। साधारण 5 ते 10 मिनिटं आपण कणिक रेस्ट करायला ठेवून देऊया। आता यातला एक मोठा गोळा आपण काढून घेऊया आणि तो व्यवस्थितपणे मळून घेऊया। आता इथे आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे। तुम्ही इथे पाहू शकता, पोळी अजिबात पोळपाटाला चिटकत नाहीये। पोळीचा थिकनेस एकदम जाड किंवा एकदम पातळ पण ठेवू नये, मीडियम थिकनेस ठेवावा आणि व्यवस्थितपणे पोळी लाटून घ्यावी। पोळी आता इथे व्यवस्थितपणे माझी लाटून झाली आहे। आता इथे मी एक वाटी घेतली आहे आणि वाटीच्या आकाराची पुरी करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे थिकनेसही तुम्ही पुरीचा बघू शकता, मीडियम थिकनेस आहे। अशा प्रकारे साधारण 6 ते 7 पुऱ्या मी इथे करून घेतल्या आहेत। आता या सर्व पुऱ्या आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। तिळोऱ्या हा एक पारंपरिक पदार्थ आहे।
त्यामुळे शक्यतो तुपामध्ये तो तळला जातो, पण मी इथे तेलाचा वापर केला आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुपाचा वापर करू शकता. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडनी पुरी व्यवस्थितपणे तळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आपल्या तिळोऱ्या मस्तपैकी फुगल्या आहेत आणि आता इथे आपण ह्या काढून घेऊया. हे पहा, दोन्ही बाजूंनी व्यवस्थितपणे फुगली आहे.